जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एकनाथनी सुरुवात करताना सांगितले की चौकार षटकार झालेत. खरं म्हणजे भाषण करण्याची आवश्यकता नाहीये. आणि आजच्या सभेचं स्वरूप हे विजयाची सभा असंच दिसते. एकनाथनी सुरुवात करताना म्हटलं की आधी भानुगडेंनी चौकार षटकार मारलेत, आता काय बोलायचं. मी म्हटलं 2-5 मिनिटांमध्ये होईल यांचं भाषण, पण त्यांनी माझा अगदीच मणिंदर करून टाकला. मणिंदर म्हणजे असं आहे की आधीच्या आपल्या संघाने मोठी धावसंख्या केली का शेवटी मणिंदर येतो बॅट घेऊन. मी स्कोर झालेला आहे, मॅच जवळपास जिंकलेली आहे. आता काय खेळायचं. खेळायचे तुम्ही सगळे खेळलेले आहात, परंतु एक लक्षात ठेवा की ही लढाई साधीसुधी नाहीये. आतापर्यंत अनेक लढाई झाल्या, सगळे शत्रू अंगावरती आले, आपले सुद्धा आले, स्वकीय आले, आता मित्र अंगावरती येत आहेत. मला वाटतं भगव्याचा इतिहास असाच आहे. जर का आपण इतिहासामध्ये डोकावलो तर महाराजांचा इतिहास सुद्धा हेच सांगतं की महाराजांना सुद्धा मोगलांपेक्षा स्वकीयांचाच त्रास जास्त झाला होता. पण तरी देखील न डगमगता, खचून न जाता भगवा एके भगवा. आणि या भगवा तेव्हापासून म्हणजे महाराजांच्या आधीपासून, त्याच्यानंतर शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर 400 वर्ष अनेक 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 आक्रमणं होऊ सरा हा भगवा भगवाच राहिला, तसाच फडकतोय. कोणाची अजून माय व्यायलेली नाही त्या भगव्याला हात लावण्याची. पण हे त्याचं दुर्दैव आहे की अरे तुम्हाला मी मोठं केलं, माझ्या छायेखाली तुम्ही मोठे झालात, मोठे व्हा, पण माजू नका. माज आला तर हा भगवा समर्थ आहे तो माज उतरवायला. हा भगवा समर्थ आहे. 2 रात्री राहिल्यात, 3 रात्री राहिल्यात, आजची, उद्याची, परवाची. परवाच्या सभेमध्ये मी म्हटलं होतं की 1 तारखेला खरी आपली कोजागरी आहे. कारण आता इतरांना निवडणूक जिंकण्याचं काही स्वप्न दिसत नाहीये. अनेक ते स्वप्न दाखवत आहेत. मला तर प्रचारामध्ये म्हणजे या कल्याण डोंबिवली त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी कुठे दिसतच नाहीये. शोधा म्हणजे सापडेल, पण शोधाला जाऊ नका, कारण सापडल्यानंतर करायचं काय त्याचं. त्याच्यामुळे जाऊ द्या, हरवलेत ते बरेत. बाकी आणखीन कोणाचे काय काय हवेत धूर सोडणारे डबे फिरतायत. मला वाटतं त्यांचा समाचार बडगुजरनी घेतलेला आहे. घेतलंय ना हो? ती बतावणी सगळी झालं. आपलं कसं सागर संगीत असतं, बतावणी असते, सगळं असतं, मग लावणी असते. तर ती तिकडची नाशिकची बतावणी, आणि आपण नाही म्हटलेलं, तिथल्याच वृत्तपत्रांनी छापलेलं आहे. खरं म्हणजे असं जर का सांगायचं झालं, मुंबईमध्ये केलेली कामं, ठाण्यामध्ये केलेली कामं, इकडे केलेली कामं, तिकडे तर आम्हाला निवडणूक आयोगाकडे विनंती करावं लागेल की आणखीन एक आमचा महिना 15 दिवस प्रचाराचे दिवस वाढून द्या, कारण आम्हाला कामं सांगायला तेवढा वेळच पुरणार नाहीये. आणि म्हणून मी यांना सांगितलं, एकनाथनं सांगितलं, सगळ्या इथल्या लोकांना सांगितलं की आपण गेली 10-15 वर्ष जी काही कामं केली आहेत तेवढी आणि तेवढीच फक्त या आपल्या नागरिकांसमोर ठेवा. किती कामं केलेली आहेत. झालं ना, सांगितलं तुम्ही काळा तलाव कसा होता, तुम्ही साक्षात, तुम्हाला मी काय सांगायचं. त्या काळा तलावाच्या आजूबाजूला नाकाला रुमाल न लावता तुम्ही फिरू शकत होतात. मी स्वतः त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसोबत आलो होतो, त्यांच्यानंतरही एकदा आलो होतो. आणि अत्यंत काळा म्हणजे किती काळा, गटारच होतो खरं म्हणजे. ते सांडपाणी येतंय, आणखीन काय काय येतंय, बाजूला अनधिकृत वस्ती आहेत, घरं आहेत. जवळपास आपल्याला 14 वर्ष लागली आणि त्याच्यानंतर
मेहनत करून 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 तो काळा तलाव आपण गोरा केला. आता जाऊन बघा ना, जे बोलतायत की शिवसेनेने काय केलं, एकच उदाहरण देतो, काळा तलाव. किती कामं केलेली आहेत. अहो, गेल्या 8, 15, 20 दिवसापूर्वीच मी आलो होतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पण एकनाथ, गोपाळ, श्रीकांत, एक काम करा, सुभाष, तुम्ही सगळे आहात इथले, जी लोक अशी म्हणतायत, आता ती कोण कोण असतील की गेली 15 वर्ष शिवसेनेने काय केलं. त्यानं तो आपला मलनिस्सारण शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प आहे ना, ते पाणी शुद्ध करण्याच्या आधीची जी टाकी त्याच्यात एकदा बुचकळून काढा. त्यांच्या नाकातोंडात ते पाणी जाऊ द्या, आणि ते गेलं की त्याच्यानंतर स्वच्छ झालेलं पाणी असेल त्याच्यात एकदा बुचकळून काढा. मग त्यांना कळेल ना पहिलं काय होतं, आता काय झालं. जसं आपण ती जाहिरात बघतो, डोक्यावरती केस नसतात, पहिलं आणि आत्ता, तसं पहिलं कसं होतं आणि आत्ता कसं आहे बघा. बुचकळून काढा. जे 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 बोलतायत त्यांना बुचकळून काढा एकदा त्याच्यामध्ये. स्विमिंग पूल काय केलेलं आहे आपण, आंतरराष्ट्रीय दर्जाचा, ऑलिम्पिक साईजचा. का तुम्हाला कोणाला, म्हणजे त्यांना कोणाला असं वाटत नव्हतं आत्तापर्यंत की दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक होतात, त्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानची मुलगी, हिंदुस्थानचा मुलगा, आणि तो सुद्धा माझ्या कल्याणमधला, तो सुद्धा माझ्या डोंबिवलीमधला, त्याच्यामध्ये उतरणार नाही आणि तो जिंकणार नाही, असं का वाटत नव्हतं. त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. उद्घाटन म्हणजे अनेकदा काय होतं की रक्तदान शिबिर असतं, उद्घाटनाला या, आणि गेलं का पहिलं जो उद्घाटक असतं त्यालाच आडवा करतात, त्याचंच रक्त काढतात. तसं स्विमिंग पूलचं उद्घाटन मी काय उडी मारून केलं नव्हतं, उड्या मारणारे दुसरे होते, मी आपलं फीत कापली. कितीतरी कामं केलेली आहेत, पण कोणाला काही दिसतच नाहीये. बरं तर बरं, मुख्यमंत्री काल येऊन बोलून गेले, बरंच काय 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 बोलले, आणि आज पुन्हा कुठल्या तरी मुलाखतीत बोलले की शिवसेनेने जरी गुंडगिरी केली तर त्यांना सुद्धा आम्ही तुरुंगात डांबू. डांबा ना, जरूर डांबा. एक 2-4 लोकांनी म्हणे शाही फासली म्हणजे काय देशभक्त होत नाही. मग कशाने देशभक्त होतं. जे पाकडे येतात त्यांना संरक्षण देऊन तुमची देशभक्ती तुम्ही दाखवताय. या पाकड्यानो, म्हणजे ते पूर्वी गाणं होतं ना, या चिमण्यानो परत फिरा रे, तसं या पाकड्यानो पुन्हा परत फिरा रे आणि मारा आमच्या लोकांना. अरे त्यांना कसली, त्यांना संरक्षण देणारी अवलाद आमच्या देशावरती राज्य करते, ह्याच्यासारखी दुसरी नामुष्की मला वाटतं या हिंदुस्थानच्या नशिबात दुसरी आली नसेल. आणि शिवसैनिकांना कसले डांबताय, काय केले शिवसैनिकांनी. एक तरी शिवसैनिक मला दाखवा जो दरोडेखोर आहे, ज्याने महिलेवरती अत्याचार केलाय, खंडणी गोळा करतोय. काल मी कोल्हापूरमध्ये होतो, प्रचंड सभा. कोल्हापूरमध्ये सुद्धा मुख्यमंत्री येऊन गेले होते आणि हेच बोलून गेले होते, मटकेवाल्यांना ठोकून काढणार. मग मी यादी मागितली, म्हटलं अरे आपल्यात किती मटकेवाले आहेत. एक सुद्धा नाही, शिवसेनेमध्ये एक सुद्धा मटकेवाला नाही, यादी एकदम स्वच्छ. परंतु भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबरची युती तोडून ज्यांच्याबरोबर युती केलेली आहे त्यांच्यातले आणि भाजपामधले त्यांच्यामध्येच मटकेवाले आहेत. काढताय ठोकून. शिवसैनिकांनी गुंडगिरी केली तरी त्यांना आम्ही तुरुंगात डांबू, मग मटकेवाल्यांना ठोकून काढू. तुमच्यातले पहिले ठोकून काढा आणि मग आमच्याकडे असतील तरी या. पण जणू काही आता विरोधी पक्ष कोण नाहीच आहे, म्हणून शिवसेना जो एकेकाळचा आपला मित्र पक्ष, ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो, अरे नाहीतर 25-30 वर्षापूर्वी या हिंदुत्वाला या देशामध्ये किंमत काय होती. शिवसेना प्रमुखांनी पहिल्यांदी हा भगवा झेंडा आणि हे हिंदुत्व केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभर पोचवण्याचं काम त्यांनी केलं. एक माणूस देशभर न फिरता केवळ महाराष्ट्रामधनं बोलला तर त्याची दखल केवळ हिंदुस्थानातच नाही तर पाकिस्तानला सुद्धा घ्यावी लागायची. देशात बोललेला माणूस जगाला त्याची दखल घ्यावी लागायची. अशी ही शिवसेना, त्यांचं बोट धरून तुम्ही इथपर्यंत आलात. बोलायचं झालं तर अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आत्ता एकनाथ तुम्ही बोललात ना, पार्लमेंट आहे, पंचायत. मी परवा सुद्धा बोललो, काय हाताची घडी घालून मस्त टिपटॉप फोटो आहे.
पार्लमेंट आहे, पंचायत एकच सरकार. मग मध्ये आम्ही घुसलोय त्याचं काय? राज्यामध्ये घुसलो ना आम्ही तुमच्याबरोबर. मग ते सरकार कोणतं आहे? मग पार्लमेंट आहे, पंचायत बोलताना, एकच सरकार देताना मधलं मोठं राज्य सरकार, त्या राज्य सरकारचे प्रमुख तुम्ही बसलेले आहात. तिकडे शिवसेना घुसले तुमच्याबरोबर. मग तिकडे चालते, इकडे का नाही चालत? आणि 2-4 शाहीवाले तुम्हाला देशभक्त वाटत नाहीत, गुंडांना ठोकून काढणार बोलता तुम्ही. पण तुमच्या प्रचाराच्या सभेची जी काय बोवणी तुम्ही केलीत ह्या डोंबिवलीमध्ये बाजूला, संध्याकाळची सभा होती आणि त्याच दिवशी मला वाटतं संध्याकाळ किंवा दुपार असेल, साधारण त्या सभेचं जे ठिकाण होतं त्याच्यापासून 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात एका बँकेची व्हॅन लुटली. जवळपास 56 लाख रुपये चोरीला गेले. दरोडा पडला, पिस्तूल दाखवली, रिव्हॉल्वर दाखवली आणि पैसे चोरीला गेले. बरोबर ना पोलीस दारानं? पकडले गेले का? दरोडा पडला, दरोडा दिवसा ढवळ्या. कुठे गेली ती लोक? सापडलेत? मग शिवसैनिकांच्या मागे लागण्याच्या आधी तुम्ही त्या दरोडेखोरांच्या मागे का नाही लागत? का ते सुद्धा भाजपवाले होते? ते पकडा ना. त्या कोल्हापूरचे पालकमंत्री जे आहेत चंद्रकांत पाटील, ते 2-3 महिन्यापूर्वी बोललेत सांगलीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या सुरुवातीला ते उद्घाटन करतानाच बोललेत की आज पोलीस आणि गुन्हेगार यांचं संगनमत आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरती वचक राहिलेला नाही. मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस. गृहमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस. आणि असं म्हणतात, ही माझी माहिती नाही, ही वृत्तपत्रातून आलेली माहिती. पत्रकारांना मी विचारतो, ही तुम्हीच छापलेली बातमी होती तेव्हा, की या चंद्रकांत पाटलांचा वशिला फार मोठा आहे दिल्लीमध्ये पोचलेला. खरं की खोटं मला माहीत नाही. तुमच्या बातम्या, आपण काय तुमच्या बातम्या तुमच्या वाचतो, यांचा बघतो आणि मी बोलतो. मग कोणता वशिला की जो मुख्यमंत्र्यांची लाच काढतोय आणि मुख्यमंत्री त्यांची तारीफ करतायत? आम्ही नाही टीका करत होतो तुमच्यावरती, पण तुमचीच माणसं तुम्हाला काय करतायत ते पहिले बघा. पण चंद्रकांत पाटील काय करतायत, एकनाथ खडसे काय बोलतायत. कोल्हापूरमध्ये एकनाथ खडसे गेले होते आणि ते बोलले होते की आता उरली सुरली शिवसेना ही संपवून टाका. अरे तुझ्या 700 पिढ्या उतरल्या ना, तर त्या पिढ्यांना गाडून तुझ्या छाताडावरती भगवा लावेल एवढी हिंमत आणि मर्द माझे शिवसेनेमध्ये आहेत. उरली सुरली शिवसेना संपवतोय? येऊन बघ ना समोर. आज बुडाखाली खुर्ची आहे म्हणून काय बुडबुडे आलेत? हे बुडबुडे जास्त टिकणार नाहीत. आधी लढण्यासाठी हाताशी बरोबर सोबत खांद्याला खांदा देणारा मर्द असावा लागतो. तो मर्द शिवसेनेमध्ये आहे. उगाच वाटेल त्यांना संपवण्याची भाषा करू नका आणि वाकडीकडे करून आमच्या अंगावरती येऊ नका. कारण 25 वर्ष तुम्ही आमची दोस्ती पाहिलेली आहे, अजून वाघाचा पंजा नाही पाहिलेला. वाघाचा पंजा पाहिलेला नाही आहे. या निवडणूक आहे, नसेल तुमचं आमचं पटलं, नाही पटत एखाद्या वेळेला होतं असं कधी कधी. असं काय आपलं काय ॲग्रीमेंट नाही आहे की पार्लमेंट आहे, पंचायत युती झालीच पाहिजे. नाही होत युती. मागे सुद्धा एकदा कल्याण डोंबिवलीमध्ये युती नव्हती झाली आपली, तेव्हाही आला होता तांगावर. शेवटी काय झालं? ह्याचं कारण असं, इकडे तुम्ही किती काही आपटली तरी कल्याण डोंबिवली हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. इकडे चढलेला भगवा हा कोणी उतरू शकणार नाही. आणि कल्याण तर कल्याणला इतिहास फार जुना आहे. शिवकालीनच्या पासूनही आधीपासून हे कल्याण आहे. ही दुर्गाडी माता ही आजची नाही आहे, ही केव्हापासूनची आहे. आणि मला आठवत आहे, कल्याण म्हटल्यानंतर, ठाणे म्हटल्यानंतर आनंद दिघे, कल्याण म्हटल्यानंतर साबीरभाई शेख. माझं वय काय होतं तेव्हा मला माहिती नाही, पण असंच कोणीतरी शिवसेना प्रमुखांना आव्हान दिलं होतं, तुम्ही दुर्गाडीवरती येऊन कशी काय पूजा करता तेच आम्ही बघतो. आणि तुम्हाला माहिती आहे शिवसेना प्रमुख कसे होते. कोणी हात जोडले तर माफ केलं, पण आलास तर साफ केलं. आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुख त्या आरतीसाठी गेले. एकटे नव्हते गेले, सोबत मा होती. आणि माझं वय मला माहीत नाही, पण साधारणतः उंची एवढ्या आसपास असेल, मी सुद्धा होतो. काही झालं नाही, कोणी काय बघायचं काही बघितलं नाही. सगळे शिवसैनिक बरोबर होते. साबीर भाई होते, आनंद दिघे होते. मला माहीत नाही एकनाथ तुम्ही वगैरे, तुम्ही म्हणजे माझं वय तेवढं म्हणजे तुमचं सुद्धा तेवढंच असेल. कितीतरी ह्याच्यात बसलेले सुद्धा शिवसैनिक असतील.
गेलो, व्यवस्थित मस्त आरती बिरती केली, घंटा बिंटा जोरात वाजवली, काही कोणी केलं नाही. तेव्हापासून कल्याण आणि शिवसेना हे नातं असं घट्ट आहे की कोणी तोडू म्हटलं तरी तोडू शकत नाही. इकडे हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. पण सहज गंमत म्हणून कल्याणची जेव्हा मी माहिती चालली, तो एक ज्ञानकोश आहे, केतकरांचा ज्ञानकोश, त्याच्यामध्ये मी म्हटलं अरे कल्याणची माहिती काय ते तर बघू, किती काळापासून कल्याण आहे. तर त्याच्यात कल्याणची माहिती अशी दिलेली आहे की त्या काळी म्हणजे खूप पूर्वी टाकाऊ सरकारी मालाचा लिलाव करण्याचं हे ठिकाण होतं. आता मला माहीत नाही इकडे टाकाऊ सरकारी माल तुम्ही बघितला असेल तर लिलाव करून टाका. लिलाव लिलाव सरकारी टाकाऊ माल आम्हाला नको, आम्हाला आमच्या हक्काचा माल पाहिजे. हे टाकाऊ माल आमच्याकडे चालत नाही, तो जाऊ द्या, ज्यांना पाहिजे त्यांना खरेदी करून टाका. पाहिजे तर फुकटात देतो, लिलाव सुद्धा करत नाही. पण जे मी डोंबिवलीमध्ये सांगितलं तेच तुम्हाला सांगतो की सुविधा देण्यासाठी ही महापालिकेची निवडणूक असते. आणि सुविधा काय काय दिल्यात, जसं ते मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प आहे, स्विमिंग पूल आहे, त्याच्या आधी आपण पाण्याची योजना इकडे कार्यान्वित केली, त्याही उद्घाटनाला मी आलो होतो. रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, उद्यानं केलेली आहे. एक अतिशय चांगलं उद्यान आपण करतोय ज्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा सुंदर जवळपास 20-22 फुटाचा पुतळा असणार आहे पूर्णाकृती, तो सुद्धा पूर्ण होतोय. आपल्या नवीन महापौरांच्या हस्ते त्याचं अनावरण होणार आहे. आणि तुम्ही मला सांगा ना, जर शिवसेनेने आजपर्यंत तिकडे काही केलं नसतं तर तुम्ही आला असतात का रे? या सभेला तुम्ही आला असतात? आणि मग जे करंटी लोक ज्यांना कामं करून सुद्धा त्याचं श्रेय घेऊ नये असं वाटतं, त्यांना मी सांगतो तुम्ही या, एक बस बोलवतो, बसमध्ये तुम्हाला कोंबतो आणि कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला एक फेरी करतो. काय काय केलं आपण हे तुम्हाला दाखवतो. बघा, हे आपण केलं, हे आपण केलं, हे आपण केलं. मला वाटतं त्याचा आलेख नरेश तू घेतलेला आहेस, दाखवलेला आहेस ना, काय काय केलं आपण दाखवलं ना. कारण हे सांगणं गरजेचं आहे. जसं डोंबिवलीमध्ये आपण आचार्य आत्रे ग्रंथालय केलं, आचार्य आत्रे असे म्हणायचे की हे मी केलेलं आहे, हे मी केलेलं आहे, होय हे मी केलेलं आहे. आणि हे मीच का सांगतोय? कारण दुसरं कोणी तुम्हाला सांगणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तसंच आजची परिस्थिती आहे. जी जी कामं आपण केलेली आहेत आपणच सांगायला पाहिजे की होय हे मी केलेलं आहे, हे मी केलेलं आहे, हे मी केलेलं आहे. हे काय आकाशातून पडलेलं नाही आहे. आणि हे केवळ करू शकलो ते तुमच्या आणि तुमच्या आशीर्वादामुळे करू शकलो आहे. ही आमची महती नाही आहे, तुमच्या आशीर्वादाचं ते मोल आहे. तुमचे आशीर्वाद पाठी उभे राहिले म्हणून आम्ही हे करू शकलेलो आहे. काल फडणवीस बोलताना बोलले की जे मगाशी सांगत होतो विषय अर्धवट राहिला, 2-4 लोकांनी शाई फासली म्हणून काय देशभक्त होता येत नाही, देशभक्त होत नाही. मग तुम्ही सांगा आम्हाला मार्ग कोणता आहे? मगाशी ती फिल्म तुम्ही आदेश दाखवली असेल ना, तुम्ही पाहिली ना रे? ज्या ज्या घरातनं आपल्या देशासाठी लढताना तिरंग्यासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे त्या घरातल्यांची भावना तुम्ही पाहिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावाच्या गावं अशी आहेत की तिकडे घरातला प्रत्येक तरुण, प्रत्येक मुलगा हा सैन्यामध्ये गेलेला आहे, एकतर धारातीर्थी पडलेला आहे, कधीतरी विकलांग झालेला आहे आणि नशीब असलंच तर सुखरूप परत आलेलं आहे. का त्या गावाने का त्याग करायचा? का त्या आईवडिलांनी त्याग करायचा? का करता सवरता मुलगा आपला सैन्याला द्यायचा, देशाला द्यायचा? आणि काय म्हणून त्यांनी तिकडे लढायचं? मग ही जी काही लाल माकडं फिरतात ज्यांच्या तोंडाला आपण काळं फासलं, होय फासलं, शिवसैनिकांनी फासलं. आम्ही जे केलं ते आम्ही केलं. जसं मागे एकदा झालं होतं. का आम्ही हा फरक का सांगतोय? कारण ती सांगायची आता वेळ आलेली आहे. आपलं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे. पण ज्या वेळेला ती बाबरी पाडली तेव्हा ज्यांनी सगळ्यांनी उठाव केला होता की मंदिर वही बनाएंगे, आम्हाला कुठे माहिती आहे की तिकडे बाबरी नावाची एक मशीद आहे आणि त्या मशिदीच्या जागेवरती पूर्वी राम मंदिर होतं. हे तुम्ही आम्हाला सांगितलं. देशभरातून सगळे लोक मग त्या विटा काय घेऊन गेले, आणखीन काय काय घेऊन गेले आणि कोणी ती बाबरी पाडली. पाडल्यानंतर पळापळ, मी नाही मी नाही मी नाही मी नाही. आणि मग अशीच दुपारची वेळ होती, शिवसेना प्रमुखांना फोन आला प्रेसमधनं.
मला पलीकडनं ऐकून आलं, पण शिवसेना प्रमुख तात्काळ बोलले, जर माझ्या शिवसैनिकांनी हे केलं असेल तर मला त्यांचा गर्व आहे, मला त्यांचा अभिमान आहे. काय गुन्हा काय ह्याच्यामध्ये? जर पाकिस्तानानं विरोध केला तर त्याच्यामध्ये गुन्हा काय, अपराध काय? काय पाकिस्तान फक्त शिवसेनेचा दुश्मन आहे, हिंदुस्थानचा नाही आहे? मग जे जे तिकडे सैन्यामध्ये लढताना धारातीर्थी पडतात, शहीद होत आहेत, किंबहुना काश्मीरमध्ये ज्यांनी तिरंगा फडकवताना जे शहीद झालेत, त्या शहीद झालेल्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल की अरे मी तिरंगा फडकवण्यासाठी इकडे शहीद झालो, पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यासाठी शहीद नाही झालो. पाकिस्तानचा झेंडा या काश्मीरमध्ये फडकावा. आणि ते सुद्धा ज्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष सहभागी आहे त्या सरकारच्या त्या राजवटीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकतो आहे. काय वाटलं असेल त्या शहीदांना की अरे व्यर्थ गेले माझे बलिदान, व्यर्थ न हो बलिदान पण व्यर्थ गेलं माझं बलिदान, माझ्या मुलाबाळांना माझ्या हुतात्म्याचा अर्थच कळला नाही, फुकट मी हुतात्मा झालो, फुकट मी शहीद झालो. यांच्याच हातात जर का सरकार यायचं होतं तर कशासाठी मी बलिदान केलं, कशासाठी बलिदान केलं? आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय, आता सुद्धा इकडे बरंच झालं स्मार्ट सिटी म्हणजे काय, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही तिकडे काय केले, आम्ही इकडे काय केलेलं आहे. शिवसेनेने दिलेला वचननामा पूर्णपणे बघा, शिवसेनेने काय काय त्याच्यात वचने दिले ती बघा, आणि ती तुमच्या जीवाभावाची, तुमच्या जिव्हाळ्याची आहेत की नाही ते बघा. आणि झालेली कामं बघितल्यानंतर आत्ता जे काही एक टाकळे उगवत आहेत, आम्ही काय करू, आम्ही काय करू, आम्ही स्मार्ट सिटी, अरे ह्या स्मार्ट सिटीमध्ये पैसा आणणार कुठून? आजच आपण सामन्याचा अग्रलेख लिहिलेला आहे की या सरकारच्या डोक्यावरती लाखो कोटी रुपयांचं कर्ज आहे, कर्जबाजारी झालेलं आहे सरकार. आणि मग पैसा आणणार कुठून? केंद्र सरकार पैसा देणार कुठून? कारण केंद्राने गेल्या महिन्यामध्ये जे इंदू मिलच्या जागेचं उद्घाटन केलं, ठीक आहे, त्या आमंत्रणाचा वाद त्याच्यात मी पडत नाही. आंबेडकर आमचं सुद्धा दैवत होतं आणि ते तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं नाही म्हणून ते आमची दैवत बदलणारे नाही होत. आम्ही आमची दैवत तीच राहणार. जसं शिवराय आमचं दैवत आहे तसंच आंबेडकर सुद्धा दैवत आहे. आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं नाही म्हणून काय आम्ही रुसलोय, फुगलोय? एवढे खालच्या दर्जाचं राजकारण करणारे आम्ही नव्हत. आमच्यावरती सुद्धा प्रेम करणारे उदंड आहेत. आम्ही सुद्धा आंबेडकरांवरती प्रेम करतो. पण इंदू मिलची जागा सुद्धा देताना केंद्राने फुकट दिलेली नाही, पैसा आणि पैसा वसूल करून ती जागा राज्य सरकारने विकत घेतलेली आहे. विकत घेतलेल्या जागेचं मोठं औदार्य आणून उद्घाटन केलं गेलं. मग इंदू मिलची जागा देताना सुद्धा तुम्ही एक पैसा सोडत नाही. तुम्ही आमच्या या शहरासाठी पैसे देणार आहात, देऊ शकता. कशासाठी हे सगळं करताय? बरं, खरं म्हणजे आज मला वाटलं होतं जरा की कल्याणमध्ये आपल्या सभेला जागाच मिळणार नाही म्हणून मी एकनाथ शिंदेना सुद्धा फोन केला. म्हटलं एकनाथ, तुम्ही ठरवताय खरी सभा, आपण कल्याणमध्ये बघा तुम्ही, नाहीतर आधी आपण कल्याणला करू, 29 तारखेला डोंबिवलीला करू. ते म्हणाले का? म्हटलं नाही, मला असं कानावर आलं की 29 तारखेला कल्याणमध्ये नरेंद्र मोदी प्रचाराला येत आहेत. नाही असं कळलं होतं आणि येऊ शकतात, सांगता येत नाही. कारण पार्लमेंट ते पंचायत, आता आले तरी पंचायत, नाही आले तरी पंचायत. पण हा सगळा जो का कारभार चाललेला आहे, मला एका हाती सत्ता द्या म्हणजे दुसऱ्या हाताने तुमचं उकरून काढतो सगळं. दुसऱ्या हाताने उकरून काढतो मी सगळं. एका हातात सत्ता, दुसऱ्या हाताने काढतोय. त्या 27 गावांचा प्रश्न काय, भूमिका काय तुमची? आणि त्या 27 गावातल्यांना सुद्धा सांगतोय की शिवसेना एवढी नतद्रष्ट नाही की जी भूमिपुत्रांच्या विरुद्ध भूमिका घेईल. तुमच्या हिताचं असेल तेच मी करेन. पण एक लक्षात ठेवा, हे जे काय तुम्हाला गाजर दाखवलं जातंय, नगरपालिका, नगर परिषद, हे तुमच्या भल्यासाठी नाही. त्या पलावाबद्दल जो ओलावा आहे यांच्यामध्ये, त्याच्यासाठी ती चाललेली आहे सगळी. त्याच्यासाठी चाललेले बिल्डरच्या घशामध्ये ती गावाच्या गावं घालायची का पुन्हा तिथला माझा भूमिपुत्र कदाचित मुंबईतनं तिथे आला असेल, आता तिथली जागा विकून सुद्धा तो आणखीन कुठे जाईल, शहापूरला जाईल, आणखीन कुठे जाईल, का पुन्हा तिकडे पलावा. म्हणजे इकडनं आपण पलावा आणि पुन्हा यांना बोलावा. काय हे चाललेलं आहे? तुम्ही बिल्डरच्या नादी लागून जे तुमच्या हाडामासाचे, रक्तमासाचे, आपले
माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांचं संपूर्ण विचका करून टाकता? हा साधा प्रश्न आहे. नगरपालिका नगर परिषद झाली तर त्या बिल्डरला टॅक्स किती लागेल आणि महापालिका झाली तर किती टॅक्स लागेल, हा जो काय मोठा फरक पडतोय तो त्याला पडू नये. मग मधला जो फरक आहे आम्ही तिजोरी भरू ती अशी भरू, हे त्याच्या मागचं गुपित आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. पण ही अशी पाप शिवसेना कधी करणार नाही. जे आहे ते उघड आहे. जनतेचा सत्यानाश करून खिसे भरणारी आमची अवलाद नाही, हे तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो. भूसंपादन कायद्याबद्दल सुद्धा जो मी आक्षेप घेतला होता तो एवढ्याचसाठी घेतला होता की अरे गोरगरिबांना तुम्ही बेघर करू नका, त्यांची परवानगी त्यांची संमती असलीच पाहिजे. ती संमती नसेल तर त्यांची थडगी बांधून विकास हा शिवसेना होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. पहिला प्रथम शिवसेनेने आवाज उठवला आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशात एक काहूर उठलं आणि पार्लमेंट तुमच्या हातात असून सुद्धा या कायद्यावरून तुमची पंचायत झाली की नाही ते आज लोक बघतायत. मागे जावं लागलं त्यांना. ठीक आहे, प्रत्येक राज्याने बघावं काय करायचं ते. का तुम्ही जनतेशी बोलत का नाही? जनतेने निवडून दिले ना, जनतेच्या दारोदारी जाऊन तुम्ही मतं मागतात ना. मग सांगा ना जनतेला की अरे बघ, हे तुझ्या हिताचं मी करतोय, एवढी जागा तू जर का दिलीस तर त्याच्या बदल्यात तुला हा फायदा मिळेल. आणि ते नुसता फायदा नाही, जसं JNPTला मध्यंतरी नरेंद्र मोदी आले होते, तिथल्या शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे एका वर्षाच्या आत पंतप्रधानांना काळे झेंडे, 1 वर्ष 1.25 वर्ष झालं असेल, पंतप्रधानांना काळे झेंडे तिथल्या शेतकऱ्यांनी दाखवले. का दाखवले? कारण पूर्वी कधीतरी नरेंद्र मोदी त्या गावांमध्ये गेले होते तेव्हा त्या गावकऱ्यांना पत्र दिली गेली की इथे जी काय जागा आम्ही संपादित करू त्यापैकी 12.5% ही तुम्हाला देऊ, त्यातला फायदा तुम्हाला देऊ, तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ. शेतकरी खुश झाले. कारण पंतप्रधानांचं पत्र घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये गेले, ते पत्र काय उपयोगाचं आहे, हे आमच्या कामाचं नाही म्हणे, हे इकडे नाही चालणार. पंतप्रधानांचं पत्र कलेक्टर ऑफिस किंवा त्या तलाठ्यांच्या वगैरे ऑफिसमध्ये ते सांगतात हे नाही चालणार. मग कोणाकडे न्याय मागायचा? तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जे सांगितलं होतं, स्वप्न दाखवलं होतं की तुमची जागा घेऊन आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात काय काय देऊ, त्याची जर का किंमत तुमची खालची यंत्रणा ठेवणार नसेल तर तुमचा वचक पार्लमेंट ते पंचायत आहे कुठे ते दाखवा ना. साध्या त्या तलाठ्यावरती नाही आहे, कलेक्टरवरती नाही आहे, तर पार्लमेंटमध्ये कुठे असणार आणि पालिकेवरती कुठून असणार? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता या शेवटच्या 2-3 रात्री आहेत, रात्र थोडी सोंग फार. ह्या 2 रात्री वैराच्या रात्री आहेत. आमच्याकडे हे आमचं धन आहे, हे आमचं वैभव आहे. कार्यकर्ते, मला अभिमान आहे की दुसऱ्या कोणत्याही पक्षात नसतील असे मर्द कार्यकर्ते मला शिवसेना प्रमुखांनी दिलेले आहेत. आणि होय, मी शिवसेना प्रमुखांच्या नावाने मत मागतोय. काय पाप करतोय? बाकी कोणाची ती काय असेल ते बघा, ते नाहीये. पण मी मागतोय, कारण शिवसेना प्रमुखांच्या नावाने नाही मागायचं, मग काय तुमच्या नावाने मागायची? कुत्र तरी फिरकेल. मी मागतोय कारण मी शिवसेना प्रमुखांची परंपरा चालू ठेवतोय. मी त्यांनी दिलेलं हे विचाराचं धन, हे माझे सोन्यासारखे साथी सोबती आणि हिंदुत्वाचा भगवा, शिवरायाचा भगवा, तो मी जीवाची बाजी लावून पुढे नेतोय. का नाही मागायचं शिवसेना प्रमुखांच्या नावाने मत? होय, मी मागतोय. कारण कधी शिवसेना प्रमुखांनी मला लोकांची फसवणूक करायला शिकवलेलं नाहीये. त्यांनी मला एकच सांगितलं, उद्धव, एक लक्षात ठेव, कधीही जनतेसमोर जाशील ताठमानेने जाता आलं पाहिजे. कोणताही शब्द देशील, एकदा नाही, दोनदा नाही, पाहिजे तर 1,00,000 वेळा विचार कर. आणि जर तू ते करू शकणार असेल तर आणि तरच शब्द दे, नाहीतर शब्द देऊ नको. पण खोटा शब्द दिलेला मला चालणार नाही. आहे आज आमच्याकडे, त्यांच्याकडे जेवढी सत्ता साधनं आहेत आमच्याकडे नाही. पण माझी सत्ता, माझी संपत्ती, माझी साधनं माझ्यासमोर आहे. आणि मला त्यांना लोळवायला एवढी संपत्ती पुरेशी आहे, एवढी संपत्ती पुरेशी आहे. अरे ही मर्दासारखी जिवंत मनं माझ्यासोबत असल्यानंतर मला पैसा फेकून मत विकत घेण्याची आवश्यकता नाही. माझी स्वतःची हक्काची भगवी जिवंत ज्वलंत मतं माझ्यासोबत आहेत. तीच हा भगवा पुन्हा एकदा कल्याण आणि डोंबिवलीवरती फडकवणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला असं वाटतं आता तुमचीच मतं मला नाही, तुमच्याकडनं सुद्धा जेवढ्यांची तुमच्या सगळ्या सोयऱ्यांची, मित्रांची, आणखीन कोणाची, ही सगळीच्या सगळी मतं मला शिवसेनेला पाहिजेत. आणि फक्त धनुष्यबाण आणि धनुष्यबाणच
हे सगळं करायला तुमची तयारी आहे? शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो, अंगावर आलेल्या वाघाचा पंजा कसा मारतो, हे दाखवण्याची हिंमत, मर्दानगी तुमच्यामध्ये आहे? 2 तारखेला या कल्याण डोंबिवलीवरती शिवसेनेचा महापौरच बसणारे तुम्ही साबित करणार आहात? मग जसं मी कोल्हापूरला बोललेलो आहे की शिवसेनेचा महापौर घेऊन मी वाजत गाजत त्या महालक्ष्मीच्या दर्शनाला येईन, तसंच मी तुमच्या साक्षीने सांगतोय की या कल्याण डोंबिवलीचा महापौर शिवसेनेचा घेऊन मी वाजत गाजत दुर्गाडीच्या दर्शनाला येईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.